सेपरेट धन्यवाद प्रणाम। अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परम परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना प्रथमतः धन्यवाद प्रणाम करतो आणि येथे जमलेल्या सर्व वासनिक बंधू भगिनी तसेच संत मंत यांना पण प्रथमतः मी धन्यवाद प्रणाम करतो। खरं तर आज सोन्याचा दिवस या अर्थानं की तुम्हा आम्हा एकमेकांच्या गाठीभेटी झाला। त्याचे मूळ कारण म्हणजे तर आपले काकाजी जरी काका यांचा 5 वर्ष म्हणजे याला दीक्षाविधीचा 5 वर्ष झाले, तत्पूर्ती सोहळा आणि त्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व एकत्र जमलो। तर या निमित्ताने सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाने भाईदपुणे बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित केला। तर प्रथमतः त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो। हा योग सहजासहजी कुणालाही घडून येत नाही, तर परमेश्वर स्वतः कुणाला तरी निमित्त करतात आणि असे कार्य करून घेत असतात। तर त्या निमित्तानं आपले परमार्ग सेवक किरण दादा, नितीन दादा आणि सर्व इथले वास्तविक मंडळ यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, तर प्रथमतः त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो आणि आमच्यासारख्या वासनिकांना इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानतो। तर हा एक प्रेमाचा भाग म्हणून दुधारी काकांवरती सर्वांचं प्रेम या निमित्ताने आपण तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलो। तर गेल्या 5 वर्षापासून काकाजींचं इथं तपसाधना चालू आहे आणि त्यांच्या अशा तपसाधनेला तर इतक्या व्याधींनी असं त्रासलेलं आहे त्यांना, तरी त्यांची अशी तपसाधना चालूच आहे। म्हणजे परमेश्वराने सांगितलेल्या आचारावर असंनिधानाचा जो खरा धर्म आहे, तो खरा धर्म या काकाजींकडे बघितल्यावर तुम्हा आम्हा सर्वांना वाटतो। त्या अर्थानं आपण सर्वजण त्यांच्या प्रेमाचा भाग म्हणून या निमित्ताने सर्वजण एकत्र आलो। हेच तर परमेश्वराने आपल्या आम्हाला काय सांगितलं आहे की परमप्रीती, एकमेकाविषयीचं आपलंपण आणि ही परमप्रीती देवाने सांगितले असताना काकाजींच्या प्रेमापोटी आपण सर्वजण एकत्र आलो। त्या निमित्ताने एकमेकांच्या गाठीभेटी झाल्या आणि परमेश्वर सांगतात की एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडू जाय। म्हणजे हे भेटल्याचा म्हणजे काय, जेव्हा तुम्ही आम्ही भेटतो तेव्हा साक्षात परब्रह्म परमेश्वर इथे त्यांचं वास्तव्य होतं आणि ते तुम्हाचे बोबडे बोल किंवा तुम्ही काय करता काय नाही करत हे सर्व देखत असतात, पाहत असतात। पण हे भेटल्याचा म्हणजे आता तुम्ही आम्ही भेटलो, एकमेकाच्या गाठीभेटी झाल्या, एकमेकांविषयी आपलं प्रेम म्हणजे आदरभाव प्रेम तयार झालं। पण हे भेटले पाहिजे। पण हे म्हणजे कोण आता, हे तर परमेश्वर स्वतः सांगतात। मी म्हणजे स्वतः परमेश्वर सांगतात काय हे भेटल्याचा पाडू जाय। तर आपल्याला त्या परब्रह्म परमेश्वराला आता आपण तर आहेच, पण आपण सर्वांनी त्या परब्रह्म परमेश्वराला भेटण्यासाठी त्यांना आपल्याला विनंती करायची आहे की त्यांना आपल्याला बोलवायचं आहे। तर आपण तुम्ही आम्ही आता म्हणजे अनुसरणाच्या याच्यावरती आहे, भावी परमेश्वराचे राजकुमार होणार आहोत। तर आपण सर्वांनी एकदम ताठ मानेने बसायचं, हात जोडायचे आणि परमेश्वराला विनंती करू, डोळे मिटू, सर्वांनी ताईत बसा आणि शांत चित्ताने एक 10-15 मिनिटं
परमेश्वराला स्मरून आपण परमेश्वराला विनंती करू की देवाने सांगितले परमेश्वर कशाने आठवावा, चिंतने मनने गुणानुमोदने मनने अशा पद्धतीने आपण त्या परमेश्वराला आठवलं पाहिजे, अर्थपूर्वक आठवलं पाहिजे. तर तुम्ही सर्व हात जोडा, आपण एकदा परमेश्वराला आपण तिथे बोलू आणि त्यानंतर आपण आपल्या याला कार्यक्रमाला सुरुवात करू. तर मी म्हणतो त्याच्या पाठीमागे तुम्ही परमेश्वराचे चिंतन करा, आज स्मरण करू आपण. श्री चक्रधरा तुम्ही या हो, 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 माझी अर्थ जाणून या हो, मज शांत विना तुम्ही या हो, मज शांत विना तुम्ही या हो, मज प्रेम देण्या तुम्ही या हो, मज प्रेम देण्या तुम्ही या हो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, माझी अर्थ जाणून या हो, माझी अर्थ जाणून या हो, तुझी एक एक ती लीला, तुझी एक एक लीला, श्रवण करिता परमेशा, मज वाटे जवळी सदा, राहावा तो स्वामी माझा, माझ्या अश्रूची किंमत द्या हो, तुझ्या प्रेमात मी नाहो, तुझ्या प्रेमात मी नाहो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, 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 तुझ्या प्रेमात मी नाहो, तुझ्या प्रेमात मी नाहो, नर जन्म देऊनी आमा, नर जन्म देऊनी आमा, केला उपकार हो देवा, केला उपकार हो देवा, आता घडवून मज पामराला, ज्ञान द्यावे श्री चक्रधरा, तुझ्या साधनाची घडो मज सेवा, तुझ्या चरणी मीत मी राहो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, माझी अर्थ जाणून या हो, माझी अर्थ जाणून या हो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, श्री चक्रधरा तुम्ही या हो, माझी अर्थ जाणून या हो, माझी अर्थ जाणून या हो, तुझ्या आनंदाची गोडी, तुझ्या आनंदाची
तुझ्या आनंदाची गोडी असावी माझ्या हृदयी तस जय माने देवा तुझ्या आनंदात विनावो श्री चक्रधरा तुम्ही याहो माझी अर्थ जाणून याहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परमेश्वराच्या या असलेल्या आपण अर्थपूर्वक बोलवलं तर परमेश्वर निश्चितच आपली अर्थता मान्य करून आहेत असेल त्या ठिकाणी आपल्या भक्तांची वाट बघत असतील तर ते प्रत्यक्ष इथं येतील आणि आपल्याला दर्शन देतील असं मी सर्वांच्या मध्ये परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि परमेश्वरानं सांगितलेला प्रेम आणि भक्ती प्रेमाची सुरुवात जर होत असेल तर प्रथमतः प्रीतीने सुरुवात होते. प्रीती म्हणजे एकमेकांजवळ आपले प्रेम म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकांचं जिव्हाळ्यानं प्रेमानं बोलणं किंवा एकमेकांना देणं घेणं ह्या गोष्टी आपण जेव्हा करू तेव्हा खऱ्या अर्थानं प्रेमाला सुरुवात होती आणि प्रेमानंतर भक्तीला सुरुवात होते. भक्तीचा विकासक्रम म्हणजे प्रथमतः प्रीती, प्रीतीनंतर प्रेम आणि प्रेमानंतर भक्ती. असे आपण डायरेक्ट आपण भक्ती करू शकत नाही. तर प्रथम आपल्याला प्रीती म्हणजे प्रेम की ज्याप्रमाणे समजा आपण लगेच जन्मल्याबरोबर डायरेक्ट म्हातारा नाही होत तर बालपण तरुणपण आणि वृद्धपण अशा आपल्या अवस्था आहे. आणि त्याप्रमाणे आंब्याला मोर येतो. मोर आल्यानंतर त्याची कैरी बनते आणि कैरी नंतर मग रसाचा आंबा तयार होतो. अशा पद्धतीने आणि फुलांचं फुलाला प्रथमतः कळी येते. कळी नंतर फुल तयार होतं म्हणजे फुलाची पूर्वावस्था काय कळी. तर प्रेमाची पूर्वावस्था ही प्रीती आहे. जेव्हा आपण परमप्रीती फक्त म्हणतो परमप्रीती पण परमप्रीती जेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणात उतरेल तेव्हाच आपल्याला म्हणजे प्रेम आणि प्रेमानंतर भक्तीचा आपला उगम होईल. तेव्हा कुठंतरी आपण चांगले विचार करू शकू आणि एकमेकांविषयी असलेली आवडी आपल्याला निर्माण होईल. आता आवडी निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, प्रीती निर्माण झाली. पण मग आपण प्रेमाची पूर्व अवस्था प्रीतीविषयी आपण बोलत असताना आपुलकी आवड हा तर माणसाने माणसासमोर वागणे म्हणजे एकमेकांविषयी प्रेमाने वागणं हा झाला प्रेमाचा भाग. तर प्रीती सुरुवातीला निर्माण कुठे होती तर जेव्हा आपण घरात बसतो एकमेकांचे सगळे बसलो की नाही एकमेकांचे विचार विनिमय तयार करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेस एकत्र जेवण खानपान करतो म्हणजे स्वामींनी सांगितलं एकत्र खानपान कीजिए. तर जेवताना आपण समजा आपण एकत्र बसतो आणि जर एखादा त्यावेळेस आपण दुसरा जर कोणी जर धाब्यावरती हॉटेलवरती जाऊन बसला असेल तर त्याला प्रीती म्हणत नाही. कोणी समजा यायची वाट बघत असेल हा येतो मग आपण जेवण करू तेव्हा कुठंतरी आपल्याला ती प्रीती तयार होते. आणि प्रीती न झाल्यानंतर मग आपण त्याच्याविषयी मग थोडं प्रेम तयार होतं. प्रीतीनंतर प्रेम. मग प्रीतीमध्ये आपलं देणं घेणं गुपित सांगणं किंवा गुपित पुसणं आणि जेवण करणे किंवा जेव घालणे ह्या गोष्टी याच्यात प्रीती द्यायच्या. त्याच्या प्रीतीनंतर आपल्याला प्रेमाचा विषय घ्यायचा आहे. प्रेम हा व्याकरणाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हा फक्त
अडीच अक्षराचा शब्द आहे प्रेम. पण जगात त्या सर्व धर्माची ग्रंथाची इमारत जी काही उभारणी केलेली आहे ती तर प्रथमतः प्रेमानंच झाली आहे. प्रीतीने माणूस माणसाजवळ येतो तर प्रेमानं एकदम घट्ट आपलापणा बनतो आणि प्रेम हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तर स्वामींनी सांगितलं, ज्ञानापरी प्रेम उत्तम सांगितलं आहे. हे उत्तम सांगत असताना तर प्रेम आणि ज्ञान या दोघांच्या स्वभावात खूप असा फरक आहे. फरक सांगत असताना ज्ञान हे शिक्षकासारखं सांगितलं आहे, ज्ञान हे शिक्षकासारखं सांगितलं आणि प्रेम हे आईसारखं सांगितलं आहे. शिक्षकासारखं कसं, तर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला शाळेत जावं लागत आहे किंवा त्यांच्या जवळ जावं लागतं. आणि प्रेम आईसारखं सांगितलं तर समजा लहान बाळाला तहान लागली किंवा दूध प्यायचं आहे तर माय स्वतः त्या लहान मुलाजवळ येते आणि त्याला आपल्या जवळ घेते. हा एवढा फरक आहे प्रेमाचा आणि या ज्ञानाचा. प्रेमाला भांडता येतं, प्रेम भांडखोर आहे आणि ज्ञानाला जिंकण्यासाठी आकांक्षा असतात. आकांक्षा म्हणजे इच्छा, आकांक्षा असतात ज्ञानाला. प्रेमाने पराभव मंजूर केलेला आहे, प्रेमाला पराभव मंजूर आहे, पण ज्ञानाला तसा पराभव मंजूर नाही. कुठंतरी माझ्या वाचनात आलं होतं की सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी एकदा असेच बसलेले असतात आणि ते लहान मुलाचा हट्ट असतो की तुम्ही मला आता, म्हणजे ते गायक असताना सुद्धा लहान मूल काय म्हणतं की तुम्ही मला आता बेसूर आवाजात गाऊन दाखवा. बेसूर आवाजात गाऊन दाखवताना तो हट्ट पकडला. तो मोहम्मद रफी म्हणते नाही जमणार नाही तू आता हे. पण तो मुलगा रुसला नाही, म्हणे मला ऐकायचंच तरच मी राहील, नाही तर तो रडायला लागला. तर बालकाच्या हट्टापोटी